मित्रहो, आपल्या देशातली परिस्थिती तशी सध्याही काही बरी नाही. शेतकऱ्यांच्या मालाला कवडीचाही भाव मिळत नाही. महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. मोठमोठ्या उद्योगपतींच्या श्रीमंतीत मात्र दरवर्षी मोठी वाढ होताना दिसत आहे. आता या उद्योगपतींना, या श्रीमंत लोकांना आशीर्वाद कोणाचा आहे हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. गरीब, मध्यमवर्गीय, सामान्य माणूस मात्र पिचळत चाललेला आहे. राज्याचं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार असो, राजकारण करण्यापलीकडे ते दुसरं काहीच करीत नाहीत, अशी जनभावना आता आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. आणि त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला एक मोठं आवाहन केलं आहे. भारत देशासह जगातील अनेक देश काही आव्हानांचा सामना करीत आहेत. विविध देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकटाला तोंड देत असताना सुजाण नागरिक म्हणून आपण काही गोष्टी करायला हव्यात, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, कारण दर खूप वाढलेले आहेत. खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा. पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. वर्षभर परदेश प्रवास टाळा. कच्चं तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे. परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे. परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही. जास्तीत जास्त प्रवास मेट्रोनं करा, इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास करा आणि वर्क फ्रॉम होमवर भर द्या. ऑनलाईन बैठकावर भर द्या. परकीय उत्पादनाची खरेदी कमी करा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे. इराण विरुद्धची लष्करी कारवाई थांबवल्याचं अमेरिकेने जाहीर केलेलं आहे. मात्र होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तणाव कायम आहे. अमेरिका इराण संघर्ष अर्थात या युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला आणि इंधन पुरवठ्याला बसत आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $110-120 पर्यंत पोहोचल्यामुळे भारतामध्ये महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक अस्थिरतेमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे भारताच्या आयात निर्यातीवर, विशेषतः खतं आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारातून अंदाजे 14,231 कोटी रुपये काढून घेतलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी भारतातील जनतेला हे आवाहन केलेलं आहे. भविष्यात नक्की काय घडणार, कुठल्या संकटाचा सामना करावा लागणार, अशा प्रश्नाचं आणि एका मोठ्या संशयाचं मोठं धुकं देशभरातील नागरिकांच्या मनामध्ये तयार झालेलं आहे. पंतप्रधान असं आवाहन करतात, त्या अर्थी नक्कीच काहीतरी मोठं घडणार. आधीच तणावात जगत असलेल्या सामान्य नागरिकासाठी तर ही मोठी चिंतेची बाब नक्कीच आहे. पाहत राहू, आगे आगे होता है क्या. मित्रांनो, जाता जाता आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.